ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही चनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवता दुसरे बंधो शारदा चतुराननाच्यात मजा वागसिद्धी पाविजे सजातीच्या चरण वजा दंडवता आता वंदो देव ब्राह्मण ज्यांच्यानी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माठी दंडवता आता वंदो साधू सज्जन नित्य हरिचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जनतया माठी दंडवता आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होते लोकाटाळ मृदंग श्रोते देखातया माठी दंडवता ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर धन्य जे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग एच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून परमपूजनीय गुरुवर्य श्री गुरु बाबा महाराज औसेकर व परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गहनीनाथ महाराज औसेकर यांच्या कृपाशीर्वादाने मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या प्रित्यर्थ तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने गावातील सर्व तरुण मंडळी व कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने घडून आलेला भव्यानी दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा पारायण नेतृत्व श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज खांदवे यांच्या नेतृत्वाने पारायण सोहळा तसेच श्री हरिभक्तीपरायण सद्गुरुनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांच्या शुभ हस्ते घडून आलेला भव्यानी दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने सर्व भाविक भक्त मंडळींच्या वतीने आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण बळवंतजी महाराज पांचाळ यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्याच्यामध्ये विशेषतः गायनाचार्य व युवा कीर्तनकार आमचे श्री हरिभक्तीपरायण अनिरुद्धजी महाराज कारकर संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण आदरणीय बंडू महाराज खामकर आळंदीमध्ये अनेक विद्यार्थी शिकवण्याचे कार्य जे करतात असे आमचे श्री हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज पांचाळ पुन्हा छोटे पांचाळ माऊली महाराज पांचाळ वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी साधक मंडळी जरी सर्वांची नावं परिचित नसतील तरी तुमच्याबद्दल नितांत प्रेम श्रद्धा मात्र आहेच. उपस्थित सर्व महाराज मंडळी आईबहिणी वडीलधारी मंडळी टाळकरी माधव मृदंग वादक गायकवृंद परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळींना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की सध्या आपण ज्या वातावरणामध्ये वावरतोय त्या वातावरणाचा जर विचार केला गेल्या 2 वर्षापासून 2 ते 2.5 वर्षापासून कोरोना नावाच्या महामारीमध्ये तुम्ही आम्ही सर्व वावरतोय आणि या कोरोनामध्ये मोठमोठे सत्ताधीश गेले. कोरोना लॉकडाऊनमुळे मोठमोठे संपत्तीवान गेले. तुमच्याकडचं जास्त माहिती नाही पण आमच्या पंढरपूरचे आजी आणि माजी दोनही आमदार गेले. माननीय भारत नाना भालके मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांचे आणि माननीय सुधाकर पंतजी परिचारक मोठमोठे सत्ताधीश गेले. कोरोनामध्ये मोठमोठे संपत्तीवान गेले. आता कुठेही कीर्तनाला गेलं की काही लोक आमच्या भेटीला येतात. लबडे महाराज का म्हटलं हो. 3 पिढ्या नुकसान झालं नाही महाराज. 3 पिढ्या
एवढं नुकसान या 2 वर्षात लॉकडाऊनमुळे झालं. आणि खरंच आहे, दुसऱ्या गावाला गेले की दुसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्याही क्षेत्रात लाखांनी नुकसान झालं महाराज. तिसऱ्या गावाला गेले की तिसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्याही क्षेत्रात कोट्यांनी नुकसान झालं महाराज. तुम्ही सगळेच आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं, आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं. आपल्या काय कमी झालंय का? प्रत्येक क्षेत्रामध्ये नुकसान झालंय. असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये नुकसान झालं नाही. पण एक लक्षात राहू द्या, बाकीचे झालेले नुकसान भरून निघणारे, पण या 2 वर्षातला तुमचा आणि आमचा आपला एक सगळ्यात मोठा फायदा सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठा, या कोरोनामध्ये मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, पण पांडुरंगाने, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. हा सगळ्यात मोठा आपला फायदा आहे. वाह वाह, क्या बात है. याच्यापेक्षा दुसरा काय मोठा फायदा आहे? बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवारी, वाचून आलो येतवारी, मुरले ते हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, दिलाया काळे अवकाश, दिलाया काळे अवकाश, दिलाया काळे अवकाश, दिलाया काळे बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी. आता पांडुरंगाला, तुकोबारायांना प्रार्थना करू देवा, उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून आपण भाग्यवान आहे. नाही तर पहिली लाट गेली, दुसरी गेली, तिसरी करायला टाकली होती पण बेचारी आली नाही, ते बरं झालं. म्हणून आपला हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. संत मांदेयाळीमध्ये जसं जगद्गुरु तुकोबारायांचं एक आगळं वेगळं स्थान आहे, तसं श्री संत एकनाथ महाराजांचं एक स्थान आहे. त्याचं कारण हे आहे, काही संत आहे पण शांत नाही, काही शांत आहे पण संत नाही, काही संतही आहे, शांतही आहे, पण श्रीमंत नाही. पण पैठणचे एकनाथ महाराज संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. नाहीतर बहुतांशी संतांचा जर विचार केला तर 18 विश्वे दारिद्र्यच बहुतांशी पाहतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांचे उदाहरण घ्या. ज्ञानदेव निवृत्ती, भिक्षेची जात, सोपान मज सांभाळीत, दारिद्र्यच ना. श्री संत नामदेव महाराजांचे उदाहरण घ्या. एकदा नामदेव महाराजांच्या पत्नी राजाबाई रुक्मिणी आईसाहेबांना भेटायला आल्या. पण भेटायला म्हणजे ते सहज नाही भेटायला आल्या, भांडायला आल्या. मी दारिद्र्य सांगतोय, कारण घरात नीट खायला अन्न नाही, घालायला नीट वस्त्र नाही, नीट कपडे नाही. त्या रुक्मिणी आईसाहेबांकडे भेटायला नाही, भांडायला आल्या. आणि अशा मुख्य गेटवर आल्यांची भांडायला सुरुवात केली. अहो रखुमाबाई, विठोबाशी सांगा. रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं, स्वारी काढलेली दिसते. काय झालं राजाई? काय झालं म्हणजे? भ्राता राशी कागा वेडे केले? तुमच्या बुवानं आमचा बुवा वेडा केलाय. रुक्मिणी आईसाहेब म्हटले, म्हणजे नेमकं झालं तरी काय? अन्न वस्त्र नाही खाया जेवायासे आणि नाचे हरनिशी निर्लज्ज. घरात खायला अन्न नाही, घालायला नीट वस्त्र नाही, नुसतं विना घेतात, चिपड्या घेतात आणि विठ्ठल विठ्ठल करत राहतात. आणि तुम्ही जर नीट सांगितलं तर ठीक आहे रुक्मिणी आई साहेब, नाही तर नामयाची राजा बरी नव्हे, भला मार्ग तुम्ही ओमजोनी सांगा.
नामयाची राजा बरी नव्हे. ही राजाबाई काढाडलेलं पाहिलं आणि रुक्मिणी आई साहेब म्हटल्या खाली बसा. असं म्हणल्या. तिकडं नका पाहू, तिथलं सांगतोय मंदिरातलं. रुक्मिणी आई साहेब म्हटले खाली बसा. राजाबाई म्हटलं काय बसायला आले का? भांडायला आले भांडायला. बरं एक दोन माणसं असते तर कसं तरी ऍडजस्ट केलं असतं. पण 14 माणसे आहे माझे घरी. हिंडते दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. 14 माणसे आहे माझे घरी, 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, अन्नासाठी. 14 माणसे आहे माझे घरी. एक दोन असते तर कसं तरी ऍडजस्ट केलं असतं. नामदेव महाराजांच्या घरी एकूण 14 माणसं होते आणि ते 14 माणसाचे नाव एका अभंगात सांगितलेत. 14 माणसाचे. राजाई कोणाई दोघी सासू सुना, दामना मताना बापले ग, दामना मताना बापले ग. राजाई कोणाई दोघी सासू सुना, दामना मताना बापले ग, दामना मताना बापले ग. नारा विठा कोणता महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, दामना मताना बापले ग, दामना मताना बापले. लाडाई कोणाई साई साखराई, चौकी सुना पायी नामयाच्या, दामना मताना बापले ग, दामना मताना बापले ग. लिंबाईची लेक अववाई बघणे, वेडी पिसी ती जणी, नामयाची जाचे त्याचे, दामना मताना बापले ग, दामना मताना बापले ग, दामना मताना बापले ग, दामना बापले ग, दामना बापले. 14 माणसाची नावं या अभंगात सांगितले. मोजले का नाही तुम्ही? ते टाळाच्या आणि पकवाजाच्या आवाजानं जर ऐकायला आले नसतील तर नावं मी सांगतो, बेरीज तुम्ही करा. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विटा गोंदा मादा हे 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई असाई साखराई, 14 सुना पायी नामा याच्या, आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणी, वेडी पिसी जनी दासी त्याची. किती झाले? तुम्हीच मोजले मला. अजून एकदा सांगतो, मोजा. राजाई गोनाई दोघी सासू सुना, किती झाले? 4 नाही, 2च झाले आजी. कारण राजाई गोनाई हे नाव आहे आणि दोघी सासू सुना हे नात आहे, म्हणजे 2च झाले. दामा नामा जाना बापले, 2 आणि 2 आता झाली 4. नारा विठा गोंदा महादा हे 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. 4 आणि 4 8. त्या 14ची लग्न झाली. आप्पा वेळ कमी असल्यामुळे लगेच झाली. लाडाई गोडाई असाई साखराई, 14 सुना पाही नामयाच्या. 8 आणि 4 आऊबाई लेकी, म्हणा किती यारा, आणि लिंबाबाई बहिणी. 14 माणसे आहे माझे घरी, पण हिंडती दारोदारी अन्नासाठी. दारिद्र्यच ना, पण संतही आहे आणि श्रीमंतही आहे. ते पैठणचे एकनाथ महाराज. एकनाथ नाही तर लक्ष्मी आणि सरस्वती एका घरी कधीच नांदत नाही. जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही, आणि जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही.
पण दोन्ही सुद्धा हातात हात घालून नांदवण्याचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या एकनाथ महाराजांनी. नाही तर त्या दोघीचा संवाद झाला एका ठिकाणी, लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा. एकदा लक्ष्मीला सरस्वतीनं विचारलं, लक्ष्मी का ग सरस्वती, जिथं मी तिथं तू का राहत नाही? तू कुठं असते? मी ब्राह्मण घराण्यात असते. लक्ष्मी म्हटली, मग मी तिथं नसते. का? त्यांचं माझं जमतच नाही. म्हणले कधी? मागच्या इलेक्शन पासून का? इलेक्शन पासून नाही, निवडणुकीपासून नाही. मग काय सहन करण्याची काही पद्धत असते का नाही सरस्वती? नाही पण सांग ना मग मला, का जमत नाही त्यांचं आणि तुझं? त्यावेळेला माझ्यावर काय डोळे वाटारायचं काम नाही. त्या दोघीचा संवाद सांगतोय. सरस्वतीला सांगितलंय लक्ष्मीने, एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता सुशीला बंधू धाकुलता शशी द्विजवर क्षापेक्षया धाडीला ऐके मत पतिते पदे शिनविले ऐशी द्विजांची लीला ऐसे दुःख सरस्वते मनोनिया बहु भीते या कुला. लक्ष्मी म्हणते सरस्वते, एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता सुशीला. आता लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. पण एका आचमनात संपवला अगस्ती ऋषीने. मग माझ्या बापाला संपवलं तो अगस्ती ऋषी ब्राह्मणच तरी आले असते ग. पण माझ्या भावाला चंद्राला शाप दिला तो बृहस्पती ब्राह्मणच. गुरुपत्नी रतला क्षयरोग त्या चंद्राला. म्हटलं ठीक आहे, तरी आले असते. पण माझ्या मालकाच्या छातीवर लात मारली तो भृगु ब्राह्मणच. माझ्या बापाला संपवलं तो अगस्ती ऋषी ब्राह्मणच. माझ्या भावाला चंद्राला शाप दिला तो बृहस्पती ब्राह्मणच. माझ्या मालकाच्या छातीवर लात मारली तो भृगु ब्राह्मणच. ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहु भीते या कुला. म्हणून मी त्या घरी येत नाही. पण लक्ष्मी आणि सरस्वती हातात हात घालून नांदत होत्या. त्या आज ज्यांचा अभंग आहे त्या एकनाथ महाराजांच्या घरी. संतही आहे, श्रीमंतही आहे आणि शांतही आहे. मी म्हणतो आज श्री संत एकनाथ महाराजांचं तेवढं जरी चरित्र आचरणात आणलं तरी भरपूर झालं. शांती हे सध्या एकमेकाचे मोडदे पडतात ते तरी पडायचे नाही ना. शांती नाही तर आता लोक संतांचे चरित्र आचरणात आणतात, देवाचंही आचरणात आणतात, फक्त लागू पुरतं. यांना जेवढं लागतं तेवढं. ते श्रावण महिन्यात कुठं हरिविजय, कुठं पांडव प्रताप, कुठं राम विजय पोत्या चालतात पा ग्रंथ मंदिरामध्ये. हे लागू पुरतं कसं घेतात पा. मग पती पत्नी दोघं एक पोती ऐकायला थोडंच जातात. हे जायचे हरिविजय ऐकायला आणि पत्नी जायचे पांडव प्रताप ऐकायला. दोघाचा तरी कुठं मेळ असतो. आणि दोघही पोती ऐकून आले की जेवायला बसले की चर्चा चालायची. आमच्या पोतीत असं झालं, मग ती नाही सांगायचं आमच्या पोतीत असं झालं. पण एक दिवस हे लागू पुरतं कसं घेतात पा. एक दिवस पत्नी पोती ऐकून पुढे आली आणि जेवणाचं ताट करत होते. तेवढ्यात हे मंदिरातून आले महाशय पोती ऐकून, पण जरा आवेशात आले, आपल्या भाषेत नाचतच आले. त्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, घरात आलं की सांगायला लागले फार मजा आली आज पोतीमध्ये. पत्नी म्हटली काय झालं? फारच मजा. पण झालं काय? खूपच मजा. आपण झालं काय विचारूच नको. मग सांगतात कशाला? नाही पण फारच मजा. पण झालं काय? एकट्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. पत्नी म्हटली हा 16,108 पत्नी. पत्नी म्हटली मग तुम्हाला एवढं उड्या मारत यायला काय झालं? ते म्हटलं नाही मी तुला विचारायला आलो. त्याला जर 16,108 तर मी म्हटलं दुसऱ्या 2-4 घरी आणू का? पत्नी म्हटली हे तर पोती ऐकून बिघडायला लागले रे. पत्नी म्हटली तुमच्या पोतीत मजा आली पण आज माझ्याही पोतीत फार मजा आली. त्याने विचारलं तुझ्या पोतीत काय झालं? मी गेलते ना पांडव प्रताप ऐकायला. मग एकट्या द्रौपदीला 5 होते. मग मी म्हणते दुसरे 2-4 घरी आणू का? हे म्हटलं तेरी चूप मेरी चूप. हे लागू पुरते चरित्र नका आचरणात आणा. पैठणचे एकनाथ महाराज संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे.
एकनाथ महाराजांच्या समकालीन ते अंबाजोगाईला बीड जिल्ह्यामध्ये दासोपंत राहत होते. त्यांचाही अधिकार काही सामान्य नव्हता. त्यांच्या बरोबर सोंगट्या खेळायला स्वतः भगवंत तिथं जायचे अंबाजोगाईला. एक दिवस ते सोंगट्या खेळत असताना एकनाथ महाराज येतात याची चाहूल लागली. एकनाथ महाराज येतात याची चाहूल लागली. काही क्षणात महाराज तिथं पोचणार, तेवढ्यात भगवंत अंतर्धान पावले. दासोपंतांनी इकडं तिकडं पाहिलं, देव कुठे गेले, देव कुठे गेले म्हणून पाहतात तर तेवढ्यात एकनाथ महाराज दारात आले. जय हरी, जय हरी. या पुढे आता नाही पाहिजे कोणी. ते एकनाथ महाराज पुढे आले. बसा. दोघेही बसले, गप्पा चालू झाल्या. पण दासोपंतांच्या मनात आलं काय की बहुतेक हे बुवा घरी आला आणि त्याच्या आधी देव अंतर्धान पावले, त्या अर्थी हे एकनाथ महाराज दर्शन देण्याच्या लायकीचे दिसत नाही. हे बघा कसं डोकं लावलं यांनी. हे बहुतेक दर्शन देण्याच्या लायकीचे दिसत नाही. ते जेवणही झाले पण यांच्या मनात तेच होतं, हे बुवा दर्शन देण्याच्या लायकीचा नाही, म्हणून तर भगवंत अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी नित्यनेम झाला, स्नान झालं, एकनाथ महाराज निघाले. भोजन झाल्यावर येतो बरं, या कधी येणं झालं तर या म्हटलं पैठणला. हो येईल ना. 2-3 वर्षाचा कालखंड गेला आणि दासोपंत पैठणला आले. दासोपंत पैठणला आल्यानंतर असे 2-4 जण उभे होते. त्यांना विचारलं, ते एकनाथ महाराजांचं घर कुठे हो? ते म्हटले घर नका म्हणा, मग राजवाडा विचारा, आताच्या भाषेत बंगला विचारा. दासोपंत म्हटले घरी आलते तर धोतरण उपरणच होत आणि एवढा बंगला. बरं कुठेही त्यांचा राजवाडा कुठे? इथून सरळ जा, डाव्या हाताला वळा. तिथून सरळ गेले की असे भालदार चोपदार काट्या घेऊन उभे असतील. तो एकनाथ महाराजांचा वाडा आहे. दासोपंत सरळ आले, डाव्या हाताला वळाले, तिथून पुढे आले आणि ते वाड्याचं गेट पाहिलं. बापरे, एवढी श्रीमंती. आणि गेट कडे पाहता पाहता ते दरवाजा पाहिला. दरवाजाकडे पाहता पाहता चोपदाराकडे पाहिलं. दासोपंत म्हटले चोपदार तर ओळखीचा दिसतो रे. जरा जवळ आले. जवळ आले चोपदाराकडे नीट निहाळून पाहिलं तर स्वतः भगवंत चोपदाराच्या वेशात होते. भगवंताला पाहिल्याबरोबर दासोपंत म्हटलं, देवा तुम्ही? हळू बोला जरा. अहो पण तुम्ही इथं? तुम्ही हळू बोला का? मालकाचं प्रवचन चालू आहे. दासोपंत म्हटले, सगळ्या जगाचा मालक तुम्ही आणि तुमचे मालक कोण? तेव्हा ते आत प्रवचन करतात ना व्यासपीठावर बसून, ते माझे मालक आहे. दासोपंतांनी वाकून पाहिलं तर ते एकनाथ महाराज होते की जे घरी येण्याच्या अगोदर भगवंत अंतर्धान पावले होते. दासोपंत म्हटले, देवा 2-3 वर्षापूर्वी हे घरी आलते, आपण सोंगट्या खेळत होतो, तुम्ही नेमका अंतर्धान पावले होते हे येण्याच्या अगोदर. मला तर वाटलं होतं हे बुवा दर्शन देण्याच्या लायकीचा नसावा. आता देव रागावले दासोपंतांवर. दासोपंत, असं कधी कमी लेखायचं नसतं कुणाला. अहो एकनाथ महाराज आंघोळीला गेले तर धोतर धुवून आणतो मी त्यांचं. ते पूजेला बसले तर चंदन उघडून देते. प्रवचन करायला लागले तर चोपदाराच्या वेशात उभा राहतो. कीर्तन करायला लागले तर टाळ घेऊन उभा राहतो. आणि फावल्या वेळेमध्ये एकनाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी भरतो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. ओ अनन्य भक्ती भावे निळावंदितचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदितचे पाय. अनन्य भक्ती
भावे निळावंदिताचे पाय अनन्य भक्ती भाव निळावंदित से पाय आरती स्वामी एकनाथा जय हो आरती स्वामी एकनाथा स्वामी एकनाथ काळकरी आरती स्वामी एकनाथ हो कामरीने पाणी जागर चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय कामरीने पाणी जागर चक्रपाणी अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय अनन्य भक्ती भाव वंदित से पाय हो कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. एकनाथ महाराजांच्या घरी एक दिवस नाही आणि सप्त्यापुरतं 7 दिवस नाही, 1 महिना अधिक मास नाही, 4 महिने चातुर्मास नाही, 1 वर्ष नाही, 36 वर्ष. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानी कावडीनं पाणी भरलं तरी एकनाथ महाराजांच्या गात्यात असा एकही अभंग नाही की धन्य आजी दिन देव दर्शनाचा, अजिबात नाही. धन्य आजी दिन भगवंत दर्शनाचा असंही नाही. धन्य आजी दिन ईश्वर दर्शनाचा असंही नाही. मग कसं आहे? धन्याजी दिन संत दर्शनाचा धन्याजी दिन संत दर्शनाचा हो धन्याजी दिन संत दर्शनाचा धन्याजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा राधे राधे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा आनंद जन्मिता शिन गेला आनंद जन्मिता शिन गेला आनंद जन्मिता शिन गेला मज वाटे त्याशी अलीकड द्यावे हो मज वाटे त्याशी अलीकड द्यावे द्यावे मज वाटे त्याशी अलीकड द्यावे हो मज वाटे त्याशी अलीकड द्यावे आनंद जन्मीचा शिन गेला आनंद जन्मीचा शिन गेला आनंद जन्मीचा शिन गेला मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे हो मज वाटे त्यासी अलिंगन हो वाटे त्यासी अलिंगन द्यावे मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे हो धन्याजी दिन संत दर्शनाचा धन्याजी दिन संत दर्शनाचा राम आनंद जन्मिता शिन आनंद जन्मिता शिन दिन अनंत जन्मिता शिन गेला आनंद जन्मिता शिन एकही अभंग नाही की धन्य आजी दिन देव दर्शनाचा. 36 वर्ष देव राहिले, पण धन्य आजी दिन संत दर्शनाचा.
संत महात्म्यांचं दर्शन होतं ना, तो दिवस धन्य आहे. आज आमचाही दिवस धन्य आहे की ज्या जगद्गुरु तुकोबारांच्या पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि शिळा मंदिर, खरं सांगू का, गेले 2 ते 2.5 वर्षापासून देवानी का, देवाला राग आलाय का काय कोणास ठाऊक, देवाला आलाय का सरकारला आलाय कोणास ठाऊक, की आपल्याला पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन दर्शन घेता येत नाही. ज्ञानोबारांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेता येत नाही, लांबून नाही. राग येतो देवा आणि तुका म्हणे नेगे सेवा. काय राग आलाय का काय कोणास ठाऊक, पण 2 ते 2.5 वर्षामध्ये आम्ही ज्याला आतुर होतो की चरणावर नतमस्तक होऊन दर्शन व्हावं, पण खरं सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीवर उभा आहे अंतःकरणापासून. आज इथं शिळा मंदिरात आल्यावर आम्ही त्या शेळेवर नतमस्तक झालो ना, असं वाटलं की प्रत्यक्षात पांडुरंगाच्या चरणालाच आपण मिठी मारतो. आणि ते फक्त इथं घडतंय, नाही तर बहुतांशी संतांनी फक्त शिळा मंदिरातच शेळेवर नतमस्तक होऊन दर्शन आहे, इतर ठिकाणी नाही. सगळ्यांनी आपापले दरवाजे लावून घेतलेले, आता उघडतील पाडव्याला म्हणा. पण आजचा आमचा दिवस धन्य आहे. आम्ही महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करू, याच्यापेक्षा समाज जास्त असेल, बाकीच्या गोष्टी भरपूर असतील, पण आम्हाला शिळा मंदिरासमोर कीर्तन करायला जो आनंद आहे तो इतर ठिकाणी नाही. का की जिथं प्रत्यक्षात महाराजांनी कीर्तन केलं, सगळ्यात जास्त कीर्तन या गावला झाली तुकोबारायांची. काय भाग्यवान. आणि समोर बसलेले सामान्य नाहीत कारकर महाराज, की ज्यांच्या पूर्वजांना जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन प्रत्यक्ष ऐकायला भेटलं, त्यांचे सगळे वंशज आहेत, ही लोगावकर मंडळी. म्हणून तुमच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहे हे सगळं. आणि आमचा दिवस आजचा धन्य आहे. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन. झाले संतांचे दर्शन, झाले पापता पातुटी, दैन्य केले उठाउठी. धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाले पापता पारुटे, जय हो. दैन्य केले उठाउठी. धन्य आजी दिन. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. हो धन्य आजी दिन. झाले संतांचे दर्शन, झाली पापता पातुटी, दैन्य केले उठाउठी. झाले संतांचे दर्शन, झाली पापता पातुटी, दैन्य केले उठाउठी. धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन. त्याचा फायदा काय, तर झाली पापा तापा तुटे, दैन्य गेले उठा उठे. म्हणून धन्य आजी दिन, संत दर्शनाचा. आज आम्हाला शिळा मंदिरात दर्शन झालं, आजचा आमचा दिवस धन्य आहे. धन्य आजी, संत दर्शन होतं तो दिवस धन्य. संतांचं दर्शन होईल तो दिवसच धन्य नाही, संतांचं दर्शन होईल तो काळ सुद्धा धन्य. धन्य काळ संता भेटी, पायी मिठी पडावितो, पायी मिठी पडावितो, पायी मिठी पडावितो. धन्य ज्ञान संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. आज बोलायचं काम आहे, बोलले की प्रमाण तयार आहेत. संत भेटतील तो काळही धन्य आहे. धन्य काळ संत भेटी, संत भेटतील तो दिवस धन्य आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. संत भेटतील तो काळ धन्य आहे. धन्य काळ संत भेटी. एवढंच नाही,
संत महात्मे भेटतील ती वेळही धन्य आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. पण कोणची? जेने संत सज्जन भेटले कृपा. म्हणून धन्याची दिन संत दर्शनाचा. एकनाथ महाराज, मान्य आहे तुम्हाला संतांचं दर्शन झालं, आजचा दिवस धन्य, पण याचा फायदा काय झाला तुम्हाला? तुकोबराय म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, अनंत जन्मीचा शीन गेला. हे शिनन कशाला म्हटले? शिनन पहा तुम्ही, काकड्याच्या अभंगात आपण अभंग म्हणतो, बैसुनी खोडी शोक राही गर्भी आंधळा शिनला येर झाली. जन्माला येणं आणि मरणं याला येरझार म्हटलंय आणि त्याला शिनन म्हटलंय. पहा तुम्ही, जन्म घ्यायचा म्हणजे सोपं आहे का? जन्म घ्यायचं म्हटलं की कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि आईच्या पोटामध्ये असं कीर्तनकारासारखं उभं नाही राहता येत. गर्भे असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. गर्भामध्ये असताना वर पाय खाली तोंड, वर पाय खाली तो. आता एखादा नजर चुकीने येतं पायाकडून, नजर चुकीनं, त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात? पायाळू. नाही तर आपण सगळे डोकाळूच का? पायाकडून येतं म्हणून पायाळू. पायाळू मध्ये तुकाराम महाराज दोन प्रकार आहे. जन्माला येताना पायाकडूनच येतं, पण खाली पाहत येतं, त्याला जमिनीतलं कळतं. म्हणून ते बोर घ्यायचा झाला, वीर खांदायचे झाले की म्हणतात ते पायाळूला बोलवा. आणि जन्माला येताना पायाकडूनच येतं, पण वर पाहत येतं, त्याला आकाशातलं कळतं. हे पंजाबराव डक्का आहे, पायाळू का काय कोणाच ते सगळे अंदाज त्यांचे खरे व्हायला लागले. म्हणजे आकाश खाली पाहत येते त्याला जमीन, आणि जमिनीत काही फक्त पाणीच नाही, धानाचे हंडे सुद्धा आहे, ते सुद्धा पायाळूला दिसतात. पण त्याच्या डोळ्यामध्ये ते अंजन घालावं लागतं. अंजन. अंजन म्हणजे इथं लोहगाव मध्ये मेडिकल मध्ये भेटतं ते नाही. त्या अंजन बनवण्याची प्रक्रिया आहे, आणि ते अंजन कसं बनवायचं ते मला माहिती आहे. हा सांगतो ना तुम्हाला. कोणी पायाळू असेल तर लक्षात राहू द्या. फक्त हांडा जर सापडला तर 50-50. पहा तुम्ही, ते अंजन बनवणं अगदी सोपं आहे. आमोशाची रात्र असावी, आमोशाची. काळा कुट्ट अंधकार पडलेला असावा, काळा कुट्ट. कीर्तनकाराच्या जे ओठात आहे ना, ते आमच्या तुकाराम महाराजांच्या बोटात आहे. हे सगळे विद्यार्थी आता ते अजून किती 3 वर्षाचं आहे का नाही कोणास ठाऊक, पण ते आतापासूनच. आणि हे काही तुकोबारायण तुकाराम महाराज पांचाळ जे 9 तरुण मृदंग वादक आहेत वारकरी संप्रदायामध्ये, त्याच्यात जी काही अग्रक्रमाने नावं घेतली जातात त्यात आमचं तुकाराम महाराजांचं नाव घेतलं जातं अग्रक्रमाने. आणि ही पुण्याई त्यांची तर आहेच. हे आज बघा तुम्ही, जन्माला आल्याबरोबर आता बळवंत आप्पांचा मुलगा सुद्धा पहा तुम्ही युट्यूबला कसा तबला वाजवतो. ही पुण्याई यांची तर आहेच, पण यांच्या वाडवडिलांची पुण्याई तुम्ही पाहिला असेल, माझ्यापेक्षा माहिती आहे तुम्हाला. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात 10 ते 12 लाख समाज, पण वेळापूरला 20व्याच्या ठिकाणी मोठमोठे भारुडकार लाखो रुपये द्यायला तयार आहे, पण त्यांना तिथं भारुडाची सेवा भेटत नाही. 10 ते 12 लाख समाजात भारुडाची सेवा कोणाला भेटत असेल? तुकाराम महाराजांच्या वडिलांना. हे ज्ञानोबारांनी जवळ केलंय त्यांना. आणि हे अनुवंशिक पहा तुम्ही, मृदंग वाजवण्याची कला, तबला वाजवण्याची कला, आपलं तिथून वाढत गेलं. कुठून? मग ते काळा कुट्ट अंधकार पाहिलं. आमोशाची रात्र 12-12:30 वाजलेले असावे, आणि तुम्ही एकटे स्मशानात जायचे. जाताल ना? आजी चालल्या काय? बरं आमोशाला म्हटलं आज नाही. एकट्याने स्मशानात जायचं. रात्रीचे 12-12:30 वाजले, आणि 12 ते 3 या वेळेमध्ये 5 गोष्टी एकत्रित करायच्या. 5. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, गोबडाचा डोळा आणि कोलीचं रक्त.
हे लक्षात नसेल राहत तर लिहून घ्या बाबा. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा, कोलीचं रक्त. आमोशाच्या रात्री 12 ते 3 या वेळेत एकत्रित करायचं. तिथं एखादं प्रेत जळत असावं. थांबताना ते शेवटी कवटी फुटते का नाही, कवटी, ते कवटी फुटली की त्याचा जो तुकडा असतो ना कवटीचा फुटलेला, तो चांगला तापलेला असतो. ते तुम्हाला सापडला पाहिजे. या 5ही गोष्टी त्या कवटीवर टाकायच्या, त्याचं अंजन बनवायचं आणि ते पायावेळच्या डोळ्यात घालायचं. किती सोपं आहे. ज्ञानोबाराय लिहितात, पाताळीचे निदान दाविल किरांजन परी व्हावावे लोचन पायाळाचे. जन्म झाला की पुन्हा बालपण, पुन्हा येतं तारुण्य, पुन्हा म्हातारपण, आणि म्हातारपण कुठपर्यंत, मरण येईपर्यंत. आणि एकदा का मरणासक्त अवस्था झाली की त्याला यमदूत दिसतात. यमदूत दोघांनाच दिसतात. कोण दोघं? एक म्हणजे कीर्तनकार बोला दिसतात आणि दुसरं म्हणजे चोपदाराला दिसतात. म्हणजे आम्ही दोघं एवढे पापी आहे का? यमदूत दोघांनाच दिसतात बंडू महाराज. ज्याला न्यायला आले त्याला दिसतात आणि गावातल्या कुत्र्यांना दिसतात. ते नाही का धर्मराजा बरोबर कुत्रे गेले यमुपुरी पर्यंत, पुण्य संपल्यानंतर तिथून परत आलं, पण यमदूत कसे असतात पाहून आलं. म्हणून गावात का यमदूत आले की लहान कुत्र्याच्या पिल्ल्यापासून मोठ्या कुत्र्यापर्यंत वर तोंड करून हो करून इवळत बसतात. आणि कुत्रे काही इवळायला लागले ना, हे गावातल्या म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐकत जा. ते एक म्हातारं काठी टेकत मंदिराजवळच्या म्हाताऱ्याजवळ जात. आबाजी, ते म्हणतात का रे गाबाजी? अरे कुत्रे वळायला लागले आपल्या गावात. मग काय झालं? आपल्या गावात जास्त आजारी कोण आहे रे? म्हणजे दोघं सोडून ते मरत म्हातारं. आता मला सांगा, मरावं का लागलं? ऐन जागे सगळे मरावं का लागलं? त्याचं कारण आहे जन्म झालेला होता. मग जन्म का होतो? मेलं होतं म्हणून. मरावं का लागलं? जन्म झाला म्हणून. तसं जर शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना पुनर्जन्म का कारण बनता है. तर एकनाथ महाराज म्हणतात, मग संतांचं का दर्शन झालं ना, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. एकदा का बीज जळालं ते पुन्हा उगवतं का दादा? एक जण म्हणला हरभरे आता पेरायचे, ते उगवायचे, भाजायचे, पुन्हा खायचे. त्याच्यापेक्षा एक काम करतो ना, काय भाजूनच पेरतो ना. बीज भाजून केली लागी, आम्हा जन्म मरण लागी, आम्हा जन्म मरण लागी, आम्हा जन्म मरण लागी, केली लागी, आम्हा जन्म मरण लागी, आम्हा जन्म मरण लागी, आम्हा जन्म मरण लागी. बीज जाळून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. किती सुंदर प्रमाण दिलं. बीज जाळल्यावरती उगवत नाही, तसं वासनेचं बीज जाळलं पुन्हा जन्म नाही. अनंत जन्मीचा क्षीण गेला, त्याची सरली येर झाड, त्याची सरणी येर झार, त्याची सरली येर झाड, त्याची
सरली धार हो झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्याची सरली धार, त्याची सरली झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्याची सरली धार हो त्याची सरली त्याची सरली त्याची सरली वा वा. त्यांची सरली रसार झाला सफल व्यापार. हे जे जन्माला येणं मरण येरझार आहे ते येरझार त्यांची सरते केव्हा संत दर्शन होतं त्यावेळेला. म्हणून अनंत जन्मीचा शेन गेला एकनाथ महाराज. मग धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा शेन गेला म्हणतात. मग नेमका आता तुम्हाला काय करावं वाटतंय? माझा वाटे त्यासी आलिंगन द्यावे, माझा वाटे त्यासी आलिंगन द्यावे. माझ्या वाटे त्याचे आलिंगन द्या माझ्या वाटे त्याचे आलिंगन द्या माझा वाटे त्यासी आलिंगन द्यावे, माझा वाटे त्यासी आलिंगन द्यावे. माझ्या वाटे त्याचे आलिंगन द्या माझ्या वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे, कदा न सोडावे चरण त्या माझ्या वाटे त्यासी आलिंगन द्यावे, माझ्या वाटे त्यासी कदान सोडावे चरण त्याचे कदान सोडावे चरण त्याचे मज वाटे त्याचे आलिंगन द्या मज वाटे त्याचे आलिंगन द्या नेमकं तुम्हाला काय करावं वाटतंय? एकनाथ महाराज म्हणतात मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगनच का? प्रथम भेटे आलिंगन, तुझे चरण वंदावे किंवा मग चरण वंदावे किंवा आलिंगने संताचे दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता, किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदान सोडावे चरण त्यांचे, त्यांचे चरण सोडू वाटत नाही. चरण का सोड? चरण वेगळे आणि पाय वेगळे. चालण्याच्या लायकीचे असतात त्याला म्हणतात पाय, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात त्याला म्हणतात चरण. नाही तर बेटा म्हणजे काय? मुलगा. लडका म्हणजे मुलगाच, आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण पहा तुम्ही त्यातले बारकावे पहा. पिताजी बटवाड़ा करे उसमें जो खुश रहता है वो बेटा, बंटवारे के बाद भी पिताजी को लड़ लड़ के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का। और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, मुझे केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, इसे कहते पुत्र। जिंदगी भर त्याला पुत्र म्हणतात। पो म्हणजे पूर्वज, तर तारती जो आपल्या पूर्वजांना तारतो त्याला पुत्र म्हटलं। तसं चरण कोणाचे नाही, संताचे, प्रभूचे न गुरुचे। कदा न सोडावे चरण त्यांचे। एकनाथ महाराज मग संतांचं दर्शन झाल्याने, आज तुम्हाला तुकोबारांचं दर्शन झालं, मग दर्शन झाल्याने
अनंत जन्मीचा सीनच जातो का आणखीन कोणता फायदा आहे? त्रिविध तपाती झाली पोळवण टाळ टाळ त्रिविध तपाती झाली पोळवण धन्यवाद. देखिल्या चरण वैष्णवाचे राम देखिल्या चरण वैष्णवाचे मत मत त्याने गण द्यावे मत मत त्याने गण द्यावे देखिल्या चरण वैष्णवाचे देखिल्या चरण वैष्णवाचे त्यांच्यासाठी एकदा मजा वाटे ते अशी कारकर महाराजांना कुठेही टाका तुम्ही, कीर्तनात टाका, रामायणात टाका, नाही तर भागवतात टाका, आणि वारकऱ्यात टाका, नाही तर फडकऱ्यात टाका, सगळीकडे. आणि हे त्यांचे आणि आमचे संबंध, आता बंडू महाराज, कारकर महाराज, तुकाराम महाराज, बळवंत आप्पा, हे आम्ही सगळे आळंदीत बरोबर राहिलो, बरोबर शिकलो, आणि आज 25-25, 30-30 वर्ष झालं आमचं ते प्रेम टिकून आहे, आणि ते टिकून राहावं हीच तुकोबारांची चरणी प्रार्थना आहे. अगदी बंधुवत, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये अगदी बंधुवत आम्ही सगळी मंडळी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आणखीन कोणता फायदा आहे महाराजांच्या दर्शनामध्ये, आणखीन कोणता फायदा आहे? तर त्रिविध तापाची झाली बोळवण, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक तीनही तापाची निवृत्ती महाराजांच्या दर्शनाने होते. ते साधा ताप असेल तर सामान्य डॉक्टर चालतो, साधा. ते डॉक्टर चांगला असला तर, नाही तर आता डॉक्टर कडे गेलं की डॉक्टर साहेब सांगतात झोपा, झोपलं, श्वास घ्या, घेतला, खोलवर घ्या, खोलवर घेतला, उठून बसा, बसला, डोळे तपासू द्या, तपासले, जीभ बाहेर काढा, काढली, आत घ्या, घेतले, सांगा काय होतंय. तुम्ही काय केलं एवढं? हे साधा डॉक्टर असेल तर, साधा ताप असेल तर हे साधे डॉक्टर चालतील, पण त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, ह्यांची जर बोळवण करायची असेल तर देखिल्या चरण वैष्णवांचे. एकनाथ महाराज, अनंत जन्मीचा शीन घालवण्याचं सामर्थ्य संतांच्या दर्शनात आहे, त्रिविध तापाची बोळवण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या दर्शनात आहे. मग शेवट तुमची काही इच्छा आहे का? एकनाथ महाराज म्हणतात, असे जे संत आहे त्यांची मला संगती घडावी, त्यांचा वियोग घडू नये. एक जनार्दनी घडोत्या संग, एक जनार्दनी घडोत्या संग, एक जनार्दनी घडोत्या संग, एक जनार्दनी घडोत्या संग,
घडोत्याचा एक जनार्दनी घडोत्याचा न भावा योग जन्मो न भावा योग जन्म जन्म वियोग जन्म जन्मे न भावा वियोग जन्म जन्मे भगवत त्यासे आलिंगन जावे भगवत त्यासे आलिंगन सगळे टाळं वाजवतात, मृदंगाचार्य मृदंग वाजवतात. तुम्हाला काही त्रास दिलाय का बसलेल्यांना? म्हणून आता एक थोडा घ्यायचा. सगळे हात वर करा बघू. वा वा, क्या बात आहे. सरळ आपली टाळी, यांचा पकवाज पंचाळ महाराजांचा आणि तुमचे टाळ. बघू आता आवाज कोणाचा आहे त्या. विठोबार कोमाय सारखी जय हो मुबारक माई विठोबार सारखी सारखी. एक एक जोरात. विठोबार कोमाय मुबारक माई मुबारक माई पंढरी कवरधार विठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय संत नामदेव महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु सोम महाराज की जय विठोबार कोमाय मुबारक माई 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 बाबा मुबारक माई मुबारक माई मुबारक माई पंढरी कवरधार एकनाथ महाराजांना विचारलं, शेवटची काही इच्छा आहे का? महाराज म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग घडावा, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. साधूचं जाणं समाजाला दुःख देत, तर दुर्जनाचं येणं समाजाला दुःख देत. साधूचा वियोग घडू नाही वाटतो. जास्त लांब कशाला, आपल्या आळंदीकडे पहा. ज्यावेळेला ज्ञानोबारायांना समाधी द्यायला लागले, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. तसं तर माऊलींनी पंढरपूरला कार्तिकीतच प्रार्थना केली की देवा मला समाधी द्या म्हणून. देवानी समजूत घातली, माऊली काय वय आहे तुमचं, आणि या वयात समाधी? मला बाकीचं माहिती नाही. म्हटले मग 15 दिवस थांबा, कारण तुमच्यासाठी पंढरपूर नाही, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव.
दैवताचे नाव सिद्धेश्वर. मग ते पंढरपूरला गोपाळपूरला काल्याचं कीर्तन असतं. सगळ्या दिंड्या जातात पंढरपूरला गोपाळपूरला. स्वतः भगवान परमात्मा प्रसाद वाटणार. नामदेव महाराजांचं कीर्तन लबडे नाही, श्री संत शिरोमणी नामदेव आहे. आणि भगवंताने आपला उजवा हात उंचावला. आज देव प्रसाद वाटत नाही. नामदेवरायांनी विचारलं काय झालं देवा. इथं बसून तिथलं पंढरपूरचं कार्तिकीतलं चित्र डोळ्यासमोर आलं. भगवंताने हात उंचावला, मान खाली केली आणि डोळ्याला धारा लागल्या. नामदेवरायांनी धरले दोनही दंड. काय झाले सांगशील का नाही. नामा आता वारी झाल्यानंतर घरी कुणी जायचं नाही. मग कुठे जायचं. आळंदीला जायचं. नामदेवराय एवढ्यावर थांबले नाही. कशाला जायचंय रे, कशाला जायचंय म्हटल्यावर आतापर्यंत हुंदका आवरला होता पांडुरंगाने. ते समोर बसलेले माऊलींचा हात धरला आणि नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. नामा आता माऊली आपले 15 दिवसाची सोबती राहिले. समाधी द्यायची माऊलींनी. सगळे वारकरी आळंदीला आले. पंढरीचा पोहा आला लंकापुरी. ते सगळी तयारी. ते सुवर्ण पिंपळ नाही का, तिथून ते सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत असा मोठा मंडप देण्यात आला. दररोज नामदेव महाराजांचं कीर्तन व्हायचं. सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी. एकादशीचा जागर झाला, द्वादशी सोडायला पंक्ती बसले ना, ऋषी मुनी गणगंधर्व, ते मध्यभागी वैष्णवांची मंडळी, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, सगळे मध्यभागी बसलेले. रुक्मिणी, सत्यभामा, रविंदा ताट वाढत होते. मी 9वा वियोग जन्मोजन्मी याच्यासाठी सांगतो. रुक्मिणी सत्यभामा ताट वाढतात. ह्या बाबाला कुठं दम निघतोय. भगवंतानी वाढायला घेतलं. ते सावता महाराजांच्या ताटात वाढलं. इथं बसून ते 750 वर्षापूर्वीचं चित्र डोळ्यासमोर आणा. असा मंडप दिलेला. मधल्या लाईनीमध्ये मुख्य वैष्णवांची मांदेआडी. सावता महाराजांच्या ताटात वाढलं. त्याच्या पुढे जी ऋषी मुनी बसले त्यांच्या ताटात वाढलं. त्याच्या पुढे नामदेवराय त्यांच्याही ताटात वाढलं. निवृत्तीनाथ त्यांच्याही ताटात वाढलं. आणि निवृत्तीनाथांच्या शेजारी बसलेले 21 ते 22 वर्ष वयाचे ज्ञानोबाराय पाहिले ना. भगवंतानी वाढणं तर लांबच, पण हातातलं वाढायचं साहित्य खाली ठेवलं आणि मान फिरवली देवाने. थाड 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 डोकं आपटून देव रडायला लागले. काही अंतरावर नामदेवराय होते. उठले नामदेवराय. देवा का रडतोय रे. एवढं कळत नाही ना आम्हा. आज द्वादशी, उद्या त्रयोदशी, उद्या 12 नंतर ज्ञानोबाराय दिसायचे नाही आपल्याला. एवढ्या वाक्याने सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. कोण जेवणार आहे. पारणं सोडायचं म्हणून एक एक घास खाल्ले. संध्याकाळी जागराला सुरुवात झाली. अंदाजे अंदाजे आता जी हैबतराव बाबांची पायरी आहे ना, तिथपर्यंत वारकऱ्यांची गर्दी. देव त्या पायरीजवळ उभे होते. शेख तात्यासारख्या हे वारकऱ्यांना देवाने सांगितलं ते आत माऊली बसलेत. त्या माऊलीला बाहेर बोलवलंय म्हणा. वारकरी आत आले, माऊलींचा हात धरला. माऊलींना बाहेर आणतात. तेवढ्यात भगवंतांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं. वेडे झाले देवास. धावले माऊलींकडे, उचललं माऊलीला, खांद्यावर घेतलं, थया थया नाचायलाच लागले. ए रुक्मिणी, सत्यभामे, जा पाणी घेऊन ये. स्वतः आपल्या हाताने उठणं लावलं ज्ञानोबारायांना. उठणं लावून स्नान घातलं. पितांबर नेसायला दिला. नामदेवरायांचे 4ही चिरंजीव नारा, विठा, गोंदा, मादा रात्रभर जागून नारायण महाराजांनी चंदनाची उटी तयार केली होती. ते ज्ञानोबारायांना कपाळ भरून लावले. विठ्ठल महाराजांनी
हा जसा हार केलाय, त्यांना माहिती होतं की माऊलींच्या गळ्यातला हा शेवटचा हार आहे. मोठा तुळशीचा हार तयार केला आणि भगवंताच्या हातात दिला. भगवंतानी तो हार घेतला आणि डोळ्यासमोर चित्र उभं करा. 21 ते 22 वर्ष वयाच्या ज्ञानोबारायांच्या गळ्यात भगवंतानी हार टाकला आणि शेवटची मिठी मारली, माऊली. तर डोळ्यातल्या अश्रूंनी माऊलींचा खांदा भिजवला ना. तेवढ्यात हा आवाज नामदेवरायांनी ऐकला तर नामदेवराय धावले तर तिथं येईपर्यंत दम नाही निघला. थाड 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 डोकं आपटून रडायला लागले नामदेवराय. तर सगळे संत पांडुरंगाला म्हणतात, देवा ज्ञानोबारायांना समाधी द्यायला लागले. पांडुरंग नामदेवरायांचा विचार करता का नाही? ज्ञानोबारायांचा हात सोडला देवानी आणि देव धावले नामाकडे. डोकं आपटणाऱ्या नामाला ओढलं माग. कारण नामदेव, तूच काल म्हणत होता ना तुम्ही का रडता म्हणून. तुला काय झालं रडायला? एक लक्षात ठेव देवा, ज्ञानोबारायांना जर आज समाधी देशील ना तर हा नामा पुन्हा कीर्तन करणार नाही. देवा समाधी देऊ नका माऊलींना. तेवढ्यात असे भालदार चोपदार आले. बाजूला वा, बाजूला वा. कोण आलंय म्हणून सगळ्यांच्या माना त्या दिशेने फिरल्या. सगळ्यात पुढे निवृत्तीनाथ, त्याच्या पाठीमागे सोपान काका आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या चिमुकल्या मुक्ताबाई. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांची पूजा झालेली पाहिली. ताकद लावून अश्रू आवरले आणि शेजारी उभे असणाऱ्या पांडुरंगाचे दोनही हात धरले. झालं समाधान देवा. अहो, आधी मोठ्या भावाला समाधी का लहान भावाला? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणी उपराटे. असं उलट का करता देवा? सोपान काका पायाला बिलगले. पांडुरंगा नका समाधी देऊन ज्ञानदादाला. तिथं सर्व संत महंतांमध्ये सगळ्यात वयानं लहान होत्या त्या आमच्या चिमुकल्या मुक्ताबाई. चिमुकल्या मुक्ताबाईला काही कळे ना. चिमुकल्या मुक्ताबाईनं सोपान काकाच्या गळ्यात मारली मिठी आणि तो प्रसंग आठवला मुक्ताबाईंना. सोपान, तुला आठवतं का रे? आपल्याला झोपेत टाकून आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं. आठवतं ना मुक्ता? सकाळी उठल्यावर आपल्याला कळलं होतं. एक सांगू सोपान, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर जे दुःख झालं नाही ते दुःख आज मला ज्ञानदादा समाधीस्थ होताना होतं. आई वडील गेल्यानंतर वडिलाची आठवण आली की मी निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रडायचे. आईची आठवण आली की ज्ञानदादाच्या गळ्यात पडून. आता उद्यापासून कुणाच्या गळ्यात पडून रडायचं रे? तेवढ्यात भगवंतानी एक हात धरला आणि निवृत्तीनाथांनी समाधी स्थळाकडे चालवलं ज्ञानोबारायांना. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. तर असा चरित्र भागात उल्लेख आहे. जे आळंदीला गेले त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात ज्ञानोबाराय वाकले ना. तर असं सांगतात की अभिषेक घालायला दुसरं पाणीच आणावं लागलं नाही म्हणे. ज्ञानोबारायांनी डोळ्यातल्या अश्रूंनीच अभिषेक घातला आणि शेवटचं वाक्य आहे ज्ञानोबारायांचं, येतो आम्ही आता, येतो आम्ही. या वाक्यानं निवृत्तीनाथांनी एक हात पुन्हा धरला भगवंतानी. तिथून 10-15 पावलं टाकले की नंदी आहे. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. शिळा उघडली आणि निवृत्तीनाथांनी एकदा पुन्हा ज्ञानोबारायांच्या गालावरून हात फिरवला. पटापट मुखी घेतले. आज उलट केलं निवृत्तीनाथांनी. ज्ञाना, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यापासून तुम्हा तिन्ही भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. आळंदीत एखाद्या वेळेला मधुकरी मागून मधुकरी मिळाली नसेल, रात्री तुम्हाला गाटा गाटा पाणी पाजून झोपवलं असेल, तर ज्ञाना त्याबद्दल
एवढं वाक्य वापरल्याबरोबर ज्ञानोबारांनी साष्टांग प्रणिपात केला. डोळ्यातल्या अश्रूंनी सद्गुरू निवृत्तीनाथांचे पाय भिजवले. दादा, आई वडील गेल्यापासून आई वडिलाची आठवण तरी येऊ दिलीत का तुम्ही आम्हाला? एवढ्या वाक्याने सगळ्याचे अश्रू पुसणारे देव. पण देवाने मान फिरवली आणि भिंतीवर डोकं आपटून रडायला लागले. त्यावेळेला रुक्मिणी आई साहेब आल्या. देवा, सगळं जग रडायला लागलं तर जगाचे अश्रू पुसण्याचं काम तुमच्याकडे, तुम्ही का रडता? देव म्हणते रुक्मिणी, हाचे एक योगी देखिला नैनी, हेच ज्ञान संजीवनी जाण. संपूर्ण अभंग पाहून घ्या. मागही संत भरपूर झाले, पुढेही संत भरपूर होतील, पण या ज्ञानोबा सारखा महान वैष्णव पुन्हा जगाच्या पाठीवर होणे नाही. उद्धवाते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा नव्हावा वियोग. मला या ज्ञानोबारांचा वियोग सहन होत नाही. हृदय होत असे दोन भाग, जाना अंतरंग तुम्ही माझे. या सज्जनाचा नव्हावा वियोग. तेच एकनाथ महाराज इकडे सांगतात, नव्हावा वियोग जन्मो जन्मी. म्हणून मज वाटे त्यासे अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज वाजून 5 मिनिटं झाले. थोडं 5 मिनिटं पुढे गेलोय, तरी 5 अजून मिनिटं घेणार आहे. आज इथं जर बारकावा शोधला तर वृद्ध मंडळींची संख्या भरपूर आहे. भरपूर म्हणजे सगळे वृद्ध मंडळीच. पण इथं समोर जर मंडपात आपण नजर टाकाल तर जास्तीत जास्त 3 ते 4 तरुणांच्या पुढं एकही तरुण या मंडपात नाही. तुम्हा सगळ्या वृद्ध मंडळींना एक माझी, मी काही तुमच्या मुलासारखाच आहे. अधिकारवाणीनं नाही, अधिकारवाणीनं सांगण्याचा अधिकार औसेकर महाराजांचा आहे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. तुम्हा सर्वांना एक हात जोडून प्रार्थना आहे गडे, की आपण कुठंतरी संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला कुठंतरी आपण कमी पडायला लागलोय. आज जर आपण मुलांना धर्म काय आहे, संप्रदाय काय आहे, वारकरी जीवन काय आहे, आपले ज्ञानोबा तुकोबा काय आहे, हे जर आपण सांगितलं नाही ना, तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं धोक्याचा, एवढं लक्षात राहू द्या. आज आम्ही पाहतोय बघा त्या मुस्लिम समाजामध्ये जरा 6-7 वर्षाच्या पोराला त्या जाडीच्या गोल टोप्या घालतात, हाताला धरतात, हे मस्जिद है, हे कुराण है, हे अल्लाह है. आमचे 24 वर्षाचे गोडमे झाले, पण अजून हनुमान चालीसा सुद्धा पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही. मला चांगलं आठवतंय, आता हे पंचाळ महाराजांना, आप्पांना वगैरे माहिती आहे, माझी परमार्थातली 4थी पिढी, पंजोबा, आजोबा, वडील, आता मी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात 2 दिंडे आहे, 41 नंबर आणि 87 नंबर. पंढरपूरला फड आहे. आम्ही लहान लहान असताना आमची आजी आम्हाला दिव्याजळ घेऊन बसायचे, शुभंकर होते. आणि माझ्या गुरुवारी ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं मला. पण आमच्या मठात रोज रामायण चालतं, रोज रामायणाचा, भावार्थ रामायणाचा एक अध्याय मला आजीनं वाचायला लावायचं. 2 नंबर भावाला हरिपाठ, 3 नंबर भावाला नाट समाधी, तीर्थावळी. हे जे मी रामायणाचार्य झालोय ना, ह्याचं खरं श्रेय आमच्या आजीच आहे. लहानपणामध्ये रामायण काही तिनं कळवून दिलं आम्हाला. आज इथं एवढ्या भक्तिमती माता बसलेल्या. माझा जाहीर प्रश्न आहे, जाहीर, ह्याच्यातल्या किती माता माऊल्या की ज्या दिवा लावताना आपल्या मुलाला, मुलीला, नातवाला, नातीला दिवा जळगून बसतात. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबारांच्या गोष्टी सांगतात. बघू, हातवर करा. एक, आता तिने हात खाली केला. दर्शन घ्यायला पाहिजे, तुमचे दर्शन बघता का नुसत्या मालिकाच पाहता? कोण संस्कारला बघा. ते आज एवढंस पोरग आहे आपलं तुकाराम महाराजाचं असेल, हे गावातलं पण आहे. उभा रे बाळ, उभा हा, बघा बघा कसं पांढरं शर्टन, टोपीन, गंधन. हा हा, हे संस्कार आपण लावणं महत्वाचं आहे.
अलीकडच्या काळामध्ये सध्या बरं का, सध्याची मुलं घरी जेवायलाच तयार नाही दादा. दुपारचं जेवण घरी आहे, पण मुलांचे बहुतांशी संध्याकाळचे जेवण सध्या धाब्यावर चालू आहे, हॉटेलमध्ये चालू आहे. आणि धाब्यावर काय जेवायला, तिथं काय गुळाची पोळी आणि तिळाची पोळी आहे का? त्या बोकडाचं मांस खायचं, बिअरच्या बाटल्या प्यायच्या, आपल्या जिभेच्या खराट्यानं गल्लीतली गावातली सगळी घाण सगळ्याची निंदा करायची. आणि एकदा का ती चढली बिचारी दारू की 12-1च्या सुमारात चालता येत नाही, मोटरसायकलवर बसायचं. मग हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं रेस ओढतात. 100-125च्या स्पीडनं गाडी वळण आल्यावर नाही कंट्रोल होत, जाऊन धडकतय मरतय. पण त्या दारूच्या नादानं इकडे आमच्या माता भगिनींचे कपाळ पांढरे व्हायला लागले ना. म्हणून महाराष्ट्र शासनाला सुद्धा आमचे हात जोडून प्रार्थना आहे, बाबा ते वाईन ज्या दुकानात आहे तिथंच राहू द्या, त्याला आमच्या किराणा दुकानात आणू नका. का अजूनही याच्यातल्या 90% मुलांना माता माऊलींना माहित नाही वाईन म्हणजे काय, बाटली म्हणजे काय. पण ती जर किराणा दुकानात आली तर जास्त नाही, पण 8 ते 10 वर्षानंतर यादीतच येणार आहे. गहू 50 किलो, तांदूळ 25 किलो, साखर 5 किलो, चहापत्ती 250 ग्राम, वाईन माणसं किती 17 दोन्ही 34 बाटल्या प्यान मारा. हे उन्हाळ्यामध्ये मुलं पेप्सी पितात, कोको कोला, कुठं थम्सअप. ती जर वाईन किराणा दुकानात आली तर पोरं विचारणारे ती बाटली कितीला आहे, हे सांगणार थम्सअपही 40ला आहे आणि ती बाटली 40लाच आहे. पोरग म्हणणार तीच द्या की मग वाईन. वाईन पितील, उन्हामध्ये खेळतील, आणि एकदा का ती चढली ना, घरात येऊन आई बापाच्या मांडीवर उभारून छाताडावर लाता मारतील. मात्र त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल हे लक्षात राहू द्या. म्हणून करा विरोध कुठंतरी आता, आणि कुठंतरी वडीलधारी मंडळी एकत्रित या आणि आपल्या मुलांना संस्कार लावा. बघा ही पोरं कशी टाळ घेऊन एका ड्रेसमध्ये उभे, काय संस्कार लावले ते. त्या धाब्यावर बोकडात विज्ञानानं सुद्धा सांगितलंय, बोकुड जन्माला आल्यानंतर 73 तासानंतर त्याला त्याची आई कळत नाही, त्याला त्याची बहीण कळत नाही. थोडं लक्ष द्या. बोकुड जन्माला आल्यानंतर 73 तासानंतर त्या बोकडाला त्याची आई कळत नाही, बहीण कळत नाही, तर त्या बोकडाचं मांस खाणाऱ्याला आया बहिणी कळतील वय? का लागला सासरा सुनावर बलात्कार करायला? का लागलाय भाऊ बहिणीवर बलात्कार करायला? आता फक्त बापानं मुलीवरच अत्याचार करायचं तेवढंच राहिले. काय घडलंय धुळ्यामध्ये, काय घडलं कोपर्डीला, काय घडलं हैदराबादला? कुठेतरी आपल्या मुलांवर संस्कार लावा, गळ्यात तुळशीची माळ घाला, शाकाहारी बनवा, आणि आठवा जरा त्या राजांचं राज्य. छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला. राजे म्हटले पाटील असलं म्हणून काय झालं, चौकात घे चौकात. तापलेच होते तसे. राजांनी आपल्या दोनही मोठ्या आवळल्या, भर चौकामध्ये आले, त्या पाटलाकडे पाहिलं आणि केलंच राग अनावर झाला. छत्रपती शिवाजीराजांनी काढली तलवार आणि कडाडले राजे. इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या माता माऊलीचं इज्जतीवर जर कोणी हात घालेल, राजांनी त्या पाटलाच्या हाताला पाय कलम केले. याला म्हणतात राजांचं राज्य. वा जाग कुठं तरी आता जागा रे फाईनो जागा, आता जागा रे फाईनो जागा, चालू आहे पूजा. आता जागा रे फाईनो जागा, जागा रे फाईनो जागा, तोरण दिसल्या नाडोनी भाग्या. आता जागा रे फाईनो जागा, जागा रे फाईनो जागा, जागा रे फाईनो जागा, जागा रे फाईनो जागा, जागा जागा जागा. टाळ्या वाजवाया सर्वांसाठी एकदा. ही
जागा करायची चाल आहे. आता जागा रे बहिणो जागा. आणि आपण जर आता जागे नाही ना झालो, येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं धोक्याचा, एवढं लक्षात राहू द्या. धोक्याचाच आहे. म्हणून कुठंतरी देव, देश आणि धर्म याच्या आणि सगळ्या माता माऊल्यांना हात जोडून प्रार्थना आहे, कुठंतरी लावा त्या मुलींना मुलांना संस्कार जरा. थोडी क्षमा मागून बोलेल. अलीकडे सुशिक्षितपणाची पद्धतच बदलली आहे सध्या. सध्या माझी मुलगी जेवढं अंग उघडं ठेवल तेवढी त्या आई वडिलाला सुशिक्षित झाली वाटायला लागली. मेल्या त्या सिंधुताई सपकाळांसारख्या व्यक्ती दादा. कॉटन ग्रीनची शेवटची मुलाखत झाली ना त्यांची, निखिलजींनी विचारलं त्यांना, तुम्ही हजारो मुलींचा, अनाथ मुलींचा सांभाळ केलाय, पण आज त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, याला कारण काय? त्यांनी काही कारण सांगितले. त्यातली 2 कारणे या विषयाला अनुसरून आहे. त्या म्हटल्या की आज वडिलांकडं 1000 आणि 2000चा मोबाईल आहे, पण 6वीला आणि 7वीला पोरग आहे, त्याच्याकडे 8 आणि 10,000चा मोबाईल आहे. पहिलं कारण हे सांगितलं त्यांनी. पोरग मोबाईल मध्ये काय पाहतंय, काय करतंय, कोणत्या मायबापानं पाहिले सांगा ना. आणि त्यांनी उत्तर दिलंय की ज्या सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षण खुलं केलं, त्या सावित्रीबाईने हातातल्या बांगड्या कधी काढल्या नाही, त्या सावित्रीबाईंनी पायात घातलेले जोडवे कधी काढले नाही, त्या सावित्रीबाईने डोक्यावरचा पदर कधी खाली येऊ दिला नाही, त्या सावित्रीबाईंनी ज्योतिबाच्या नावानं लावलेलं कुंकू कधी पुसलं नाही. अलीकडे कुंकू लावायला लाज वाटायला लागली. आणि त्यांचं वाक्य आहे की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे, तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कारी होतच राहणार. म्हणून सगळ्या भक्ती, मी कुणाच्या मुलासारखा आहे, कुणाच्या भावासारखा असेल, तुम्हाला एक हात जोडून प्रार्थना आहे, शपथ आहे, शपथ आजच्या कीर्तनात सांगतो तुम्हाला. तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते, राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ववाळता ना, ववाळल्यावर हे तुम्हाला ववाळणी टाकतात ना, तर एका राखी पौर्णिमेला फक्त आजचं कीर्तन लक्षात आणा. एकाच राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ज्या वेळेला ववाळाल, हे ज्या वेळेला ववाळणी टाकतील, 100, 200, 500 काय रुपये टाकतील, तर फक्त एका राखी पौर्णिमेला धाडस करा. दादा नको म्हणा मला, का ते पंढरपूरचा लबडे महाराज बोलवला होता म्हणा बळवंत आप्पांनी, आणि त्यानं शपथ घातली आम्हाला की भावाला काही मागायचं नाही, काहीच मागायचं नाही. असं नाही, काय मागायचं सांगतो ऐका. भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, आज हा कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आताही 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून मी ओवाळलेत ना, आताही पंचारती तुला ओवाळली ना, एक सोन्याचा दागिना तुझ्या कपाळाला लावलाय ना, आता मी तुला राखी मानली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्यावेळेला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना, बोलताना, एसटीत बसताना, जगात कुठेही फिरताना, तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, माझी बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले बलात्कार बंद होणार. आणि हे फक्त आमच्यात घडतं, व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती, अजून 2-4 दिवस राहिले असतील. उद्यापासून येताना मुलाला, मुलीला, नातवाला ना आणा जरा 2 तास कीर्तनात. 400 किलोमीटरहून कीर्तनकार येऊन गावात कीर्तन करतून पोरं पिक्चर बघत राहतात. कोणी लावायचे संस्कार? आणि त्याच्यासाठीच मी एक बाल संस्कार नावाचं एक पुस्तक काढलंय. धर्म कशाला म्हणतात? मुलांना लहानपणामध्ये कोणते संस्कार लावले पाहिजे, वडिलांनी मुलाशी कसं वागलं पाहिजे, मुलांनी वडिलाशी कसं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून कोणता आदर्श घेतला पाहिजे, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, हरिपाठ, सकाळी उठल्यावर कोणता मंत्र म्हणावा, जेवताना कोणता मंत्र म्हणावा, झोप एवढंच नाही, घरातली लक्ष्मी, पैसा संपू नये ह्याच्यासाठी कोणते मंत्र म्हणावे, डायबिटीज, बीपी का वाढले, त्याला कारण काय, त्याच्यासाठी कोणती योगासनं, हे सगळं एकत्रित करून मी एक बाल संस्कार नावाचं पुस्तक काढलंय. 104 पानाचं ते पुस्तक आहे. 69 मुद्दे मी त्याच्यामध्ये दिले. ज्यांना लागेल, इथं उजव्या हाताला चॉकलेटी कलरची गाडी उभी आहे, डस्टर गाडी, ज्यांना लागेल त्याने गाडीतून घेऊन जा.
घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा. ते एक पुस्तक छापायला 75 रुपये खर्च आलाय. पण परवा त्या नांदेड जवळ अर्धापूरला ते पुस्तक त्या व्यक्तीला एवढं आवडलं, त्यांनी 5,000 रुपये त्या पुस्तकासाठी दिले. म्हणून वरचे 5 रुपये आम्ही कमी केले. 70 रुपयाला एक पुस्तक आहे. आणि कुठं जात नाही 70. चहा झालाय 10 रुपयाला. हे 5-7 कप चहा पिलो समजा. ते पुस्तक घरात न्या, मुलांनी, बहिणीनी, आईनी, वडिलांनी सगळ्यांनी वाचा. नुसतं वाचू नका, त्या पद्धतीने वागा. आणि ते वाचून जर घरातली एक व्यक्ती जरी सुधारली तरी माझं पुस्तक ते सार्थ केलं. आणि इथं सुद्धा आमच्या काय अपेक्षा आहे. आज हे संस्थेतली बघा मुलं कशी टाळ घेऊन उभे. म्हणून पुढच्या वर्षी मी ज्यावेळी येईल, मी येईल किंवा आप्पा कार्यकर्ते मंडळी जो कीर्तनकार बोलवतील, आमच्याही काहीतरी अपेक्षा आहे तुमच्याकडे. पुढच्या वर्षी जे कीर्तनकार येतील त्या कीर्तनकाराला इकडच्या बाजूला पांचाळ महाराजांच्या संस्थेतली विद्यार्थ्यांची लाईन आणि इकडच्या बाजूला गावातल्या तरुण टाळकऱ्याची लाईन पाहिजे, तर कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. ऐकतोय कशासाठी आपण? काही धर्म जागृती होते का? काही जीवनात परिवर्तन होतंय का? थोड्याशा अंगाला मुंग्या येऊ द्या, नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला येणारा काळ माफ करणार नाही. तुकाराम 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 टाळी टाळी टाळी. तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव